आमचीच सत्ता येणार आणि आमचाच महापौर बनणार आणि मराठी आणि मराठीच महापौर बसणार. मी निवडून आल्यानंतर पहिला जो विषय मी हातात घेईन तो लोकांच्या पाण्याच्या प्रेशरचा. बेसिक गरजांच्या बाबतीत काय आहे आपल्याकडे. हे सगळं मोठ्या गोष्टी आणल्यात तुम्ही, नो डाऊट या धनिकांसाठी आणल्यात. सर्वसामान्य वर्गातल्या लोकांसाठी काय आपण करतो. चरस गांजा आणि हे ह्याच्या आणि ते चरस गांजा राजरोसपणे कुठे साध्या पान टपरीवर पण मिळायला लागलाय. ह्या सगळ्या गोष्टीवर आळा आणणं गरजेचं आहे. आपल्याला सीट शेअरिंग मध्ये कमी सीट मिळाल्या असतील तर तरी आपण आपला मराठी माणसासाठी त्यागी वृत्ती दाखवायला हवी. सर, निवडणूक लढताय, काय विजन असेल या वॉर्डसाठी तुमचं? माझं बेसिकली लोकांच्या ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत, ज्या वर्षानुवर्ष तशाच आहेत आणि त्याच गरजांच्या भांडवल करून निवडणुका प्रत्येक वर्ष टर्मला लढवल्या जातात. त्या ज्या गरजा आहेत त्या पूर्णपणे फुलफिल करायचा माझा मनोदय आहे. ज्याच्यामध्ये लोकांना पाणी मिळत नाही, प्रेशर नाही, पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर अजिबात पाणी जात नाही आणि दादर सारख्या परिसरामध्ये हे असे हाल असणं हे तसं बघायला गेलं लाजिरवाणी गोष्ट आहे. तर माझी पहिला प्रायोरिटी असेल की मी निवडून आल्यानंतर पहिला जो विषय मी हातात घेईन तो लोकांच्या पाण्याच्या प्रेशरचा पहिला विषय. त्याच्यानंतर दुसरा विषय असेल की पार्किंग समस्या. दादरमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. त्याला दोन कारण आहेत. एक पिस्टनचा ब्रिज जो काम करतोय त्याच्यामुळे इकडे वाढलेलं ट्रॅफिक, आणि दुसरं कारण असं आहे की लोकांना पार्किंग कशी करायचं हे समजत नाही. सिव्हिक सेन्स नावाचा जो प्रकार आहे ना तो अजिबात नाही आता अलीकडच्या पिढीमध्ये. वाटेल तशा पार्किंग करतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. आता ह्याच्यासाठी काहीतरी चांगला प्लॅन करून लोकांमध्ये अवेअरनेस आणून त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि पार्किंगची समस्या जास्तीत जास्त प्रमाणात कशी कमी होईल आणि जेणेकरून त्याचा ट्रॅफिकवर परिणाम होणार नाही, हा माझा दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे प्रदूषण. आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. डेव्हलपमेंटला विरोध नाही आमचा, डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे, कारण अनेक जुन्या इमारती आहेत त्या मोडकळीला आल्या तर त्यांचं डेव्हलपमेंट होणं गरजेचंच आहे, नो डाऊट. परंतु डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही जेव्हा महानगरपालिका म्हणून त्यांना ज्या काही परवानग्या देता त्याच्यात ज्या तुम्ही अटी शर्ती टाकता रिगार्डिंग पोल्युशनच्या, त्या ते लोक पाळता आहेत की नाही पाळतात ह्याच्यावर कोणाचं लक्षच नाहीये. तिथेही करप्शन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या काटेकोरपणे कशा अंमलात आणायच्या किंवा त्या इम्प्लिमेंटेशन करायचं ह्याच्यावर कडक नजर माझी असेल आणि त्याच्यावर मी जागता पहारा देऊन ती गोष्ट करायचा माझा प्रयत्न राहील. चौथी गोष्ट आहे की एज्युकेशन, शिक्षण. मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळायला पाहिजे आणि तेही मग माफक दर फीज असावी. अशा पद्धतीचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण जे प्रायव्हेट स्कूल देतात त्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर स्वच्छता ही फक्त महानगरपालिकेनेच करायची आणि आपण आपला कचरा करत राहायचं, ही जी मानसिकता आहे ना ही कुठेतरी बदलली पाहिजे. महानगरपालिका आहे, महानगरपालिकेची स्वच्छतेची जी काही सिस्टीम आहे ती चांगली आहे, नो डाऊट. पण महानगरपालिकेने स्वच्छता करायची, आपण घाण करत राहायचं आणि त्यांनी स्वच्छता करत राहायची, हे काही मला पटत नाही. आपलंही काहीतरी एक नैतिक जबाबदारी आहे की आपण कचरा कुठल्या म्हणजे सार्वजनिक ठिकाणी टाकायचा की नाही टाकायचा, त्याचं विल्हेवाट कशी लावायची. विल्हेवाट लावली तर त्याचा फायदा तुमच्या ती खत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी कसा होईल याचा पब्लिकमध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे. कारण मी बऱ्याचशा सोसायट्या म्हणजे मी SRA प्रोजेक्ट वगैरे जे आहेत तिथे मी पाहिलं प्रचाराच्या दरम्यान वगैरे की लोक तिथे राहतात, घराच्या आत सगळं सुंदर नीटनेटकं फर्निचर आणि सगळं असतं, पण घराच्या बाहेर जिन्यामध्ये याहू कचरा टाकलेला असतो, पॅसेजमध्ये कचरा टाकलेला असतो. ही जी मानसिकता आहे, कचरा आपण आपल्या अंगणात कचरा करतो का नाही करत ना, मग हे सुद्धा आपला इमारतीचा जो इतर कॉमन परिसर आहे हा आपला अंगणच आहे ना. मैदानांसाठी काय आहे ना, सांगतो ना. आता दिवसेंदिवस मैदानं राहिलीच नाहीत. मुंबईतली अनेक मैदानं बाद झालीत. आमचं एक शिवाजी पार्क आहे आणि जी मैदानं छोटी मैदानं आहेत ती ऍडॉप्शनला दिलेली आहेत महानगरपालिकेने. ऍडॉप्शन पॉलिसीमध्ये विविध संस्थांनी ऍडॉप्ट केलेत. त्यात काय होतं, जवळजवळ 30% बांधकाम केलं जातं. मग त्या बांधकाम करून मग तिथे काहीतरी इंडोर गेम अँड ऑल जिम वगैरे असं काहीतरी केलं जातं, पण ते दाखवायला असतं. पण प्रत्यक्षात ते कुठल्या तरी राजकीय व्यक्तीने
अडॅप्ट केलेलं असतं आणि तिथे सगळं राजकीय कारभार चाललेला असतो. कशाला पाहिजे अडॅप्शन? का महानगरपालिका स्वतः सांभाळू शकत नाही? का महानगरपालिकेची कॅपॅसिटी नाही? खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजकीय स्वार्थासाठी अशा पॉलिसीज आणल्या गेल्यात असं मला वाटतं. हे असल्या पॉलिसी नाही पाहिजेत. महानगरपालिकेनेच ही मैदानं सांभाळली पाहिजेत, म्हणजे पूर्ण मैदान मुलांना खेळायला मिळेल. आज मातीतले खेळ जे आहेत ते मुलांना मातीच मिळत नाही, खेळ मैदानच मिळत नाही, ते कुठून खेळणार हो? म्हणून मग मुलं मोबाईलवर काहीतरी घेऊन मोबाईलवर नको ते गेम काहीतरी ते पबजी काहीतरी खेळत बसतात. कळलं का? त्या मुलांचा दोष नाहीये. मुलांना तसं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे. बाग बगीचे आहेत का? एखाद्या आईला किंवा बाबांना वाटलं की माझ्या मुलाला बगीच्यात फिरवायला घेऊन जावं संध्याकाळच्या वेळेला, रविवारी वगैरे, आहेत का बगीचे चांगले चांगले आहेत का? मला सांगा. बागा आहेत आपल्याकडे? मग महानगरपालिका काय करते? बागा आहेत, नावाला आहेत, पण त्याचं नीट संगोपन झालेलं नाही. पडलं कशाही अस्ताव्यस्त परिस्थितीत बागा आहेत. तिथे कुठला पालक आपल्या मुलाला घेऊन जाईल हो? कारण तिथे गर्दुल्यांची आडली झालेली आहेत. आता त्याच्यावरून अजून एक समस्या मला आठवली. आमच्या इथे दादर शिवाजी पार्क मध्ये एक कॉलेजची छोटी छोटी मुलं ते काय चरस गांजा आणि हे ह्याच्या आणि ते चरस गांजा राजरोसपणे कुठे साध्या पान टपरीवर पण मिळायला लागलाय. ह्या सगळ्या गोष्टीवर आळा आणणं गरजेचं आहे. अंकुश आणणं गरजेचं आहे. अंकुश तर मी तर अंकुश म्हणत नाही. हे सगळं ह्या ज्या वाईट मार्गाला जी मुलं चालली आहेत हे पूर्णतः थांबलं पाहिजे. माझ्या म्हणजे मी आता नाव घेणार नाही, माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या मुलाचा हा प्रॉब्लेम झाला. चांगल्या घरातला, वेल टू फॅमिलीतला, एकदम चांगल्या फॅमिलीला मुलाची ही परिस्थिती आहे. त्याला शेवटी त्या सुधारगृहामध्ये टाकावं लागलं. आणि हे लांबचं नाही, आमच्या दादर मधली गोष्ट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भयानक आहेत, विचित्र आहेत. भाजपचं म्हणणं आहे की अटल सेतू आणलाय, कोस्टल रोड झालाय, रेस कोर्सची आता नवीन सेंट्रल पार्क बनतंय, पण खरंच मुंबई मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी आणल्यात, नो डाऊट, ठीक आहे, चला आणल्या. माझा म्हणणं असं आहे की बेसिक ज्या गरजा आहेत लोकांच्या, बेसिक गरजांच्या बाबतीत काय आहे आपल्याकडे? हे सगळं मोठ्या मोठ्या गोष्टी आणल्यात तुम्ही, नो डाऊट, या धनिकांसाठी आणल्यात. सर्वसामान्य वर्गातल्या लोकांसाठी काय आपण करतो? बीएसटीचं भाडं जे 5 रुपयावरून डायरेक्ट तुम्ही 12 रुपयावर केलं. बीएसटीच्या बसेस मधून कुठला व्यक्ती प्रवास करतो? सर्वसामान्य घरातला व्यक्ती प्रवास करतो? धनिक लोक काय स्वतःच्या गाड्या घेऊन फिरतात, तर सर्वसामान्य माणसाला 5 रुपयावरून तुम्ही डायरेक्ट 12 रुपयावर भाडं करता. काय म्हणजे नेमकं कोणासाठी तुम्ही राज्य चालवताय? धनिकांसाठी? आणि सर्वसामान्य लोकांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, उठाव करायला पाहिजे. पण परिस्थिती अशी आहे की सगळे राजकीय पक्ष हे जे दलबदलू लोक आहेत यांनी बरबटलेले आहेत आणि बरबटल्यामुळे त्या सर्वसामान्यांचं नेतृत्व करायला कोणी पुढे येत नाहीये. मला वाटतं या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यासाठी शिवसेना मनसे युतीला सत्तेत लोकांनी आणलं पाहिजे. कारण जोपर्यंत शिवसेना सत्तेत होती तोपर्यंत बीएसटीची भाडेवाढ फार मोठ्या प्रमाणात कधी झाली नव्हती. मनसेच्या नेतृत्वावरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, लोक सोडून जात आहेत. नाही, मग नेतृत्वावर प्रश्नचिन्ह करायचा प्रश्नच येत नाही. कारण नेतृत्व जेव्हा 227 जागा लढत होते तेव्हा चांगलं होतं आणि आता सीट शेअरिंग मध्ये कमी जागा मिळाल्यामुळे नेतृत्व वाईट असं होत नसतं ना. उलट आपण समजून घेतलं पाहिजे की आपण मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मराठी माणसासाठी आपण 2 पक्ष एकत्र आलो आहोत. तर आपल्याला सीट शेअरिंग मध्ये कमी सीट मिळाल्या असतील तर तरी आपण आपला मराठी माणसासाठी त्यागी वृत्ती दाखवायला हवी. तर ती दाखवली जात नाही. कारण स्वार्थी मानसिकता असेल तर लोक उड्या मारतात. मग उड्या मारल्यानंतर काहीतरी बोलायला काहीतरी कारण पाहिजे ना. मी का सोडलं? कॉन्क्रीट कारणच नसतं, मग एकमेव कारण नेत्यांवर टीका करा. संतोष धुरेंचा आरोप आहे की पक्ष सोपावला उद्धव ठाकरे, सामनामधून कंट्रोल होतंय सगळं. संतोष धुरेंचं परफेक्ट परसेप्शन काय आहे मला माहित नाही. खरं तर संतोष धुरे सारखा चांगला कार्यकर्ता असा सोडून गेला हे माझ्यासाठी शॉकिंग होतं. पण आता ठीक आहे, काय ज्या पक्षात गेलेले आहेत त्या पक्षाच्या लाईनवर त्यांना बोलावं लागतं. कारण त्या लाईन दिल्या जातात ना त्या पक्षाकडून, त्याप्रमाणे ते बोलत असतील. स्क्रिप्ट दिली. शेवटी प्रत्येक पक्षाची एक पॉलिसी आणि एक लाईन असते ना काम करायची. आता ज्या पक्षात गेले त्या लाईनवरच त्यांना काम करावं लागेल. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलायत, महापालिकेत सत्ता असणार आहे.
तुमची? नक्कीच आमचीच सत्ता येणार आणि आमचाच महापौर बनणार आणि मराठी आणि मराठीच महापौर बसणार. ठाकरे बंधू एकत्र आलेत, किती मोलाचं. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे, एक कौटुंबिकदृष्ट्या एकत्र आल्यामुळे तर आनंद आहेच, परंतु राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यामुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस प्रचंड सुखावलेला आहे. कारण मी प्रचार करताना मी तो आनंद मराठी माणसाच्या चेहऱ्यावर पाहिलेला आहे. भाजपचं म्हणणं आहे खान महापौर बनवून देणार नाही. कोण बोलतं? भाजप बोलतं. विषय कुठून आला खान महापौर? कोणी काढला? त्यांनीच काढला आणि तेच बोलतायत. मला सांगा 2017च्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही 82 सीट निवडून आल्या त्याच्यामुळे किती मुस्लिम नगरसेवक आहेत माहितीये तुम्हाला? खान शेख 13 की 14 की 17 आहेत काहीतरी बीजेपीचे. मग खान महापौर कोण बनवणार? आम्ही किती बोलायला हो. त्या भाजपवाल्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांनी ते 40 पैसेवाले जे ठेवलेत ना, ते 40 पैसेवाले या फेक नेरेटिव्ह जो असतो त्यांचा, तो जास्तीत जास्त त्याचा भडीमार करण्यासाठी ते 40 पैसे वाले ठेवलेले आहेत. त्यामुळे आणि आता लोकांना ते कळू लागलंय. ते भाजपवाल्यांच्या अशा विधानांना लोकही आता गांभीर्याने घेत नाहीत.